नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुवार दिनांक 17 ऑक्टोबर 2024 साठीचं इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे, ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप, टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत. तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता. त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे. आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. या महत्त्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज बुधवारी इंडेक्समध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट झाली व उद्या गुरुवारी कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी निफ्टीचा 15 मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे. काल जर तुम्ही व्हिडिओ काळजीपूर्वक बघितला असेल तर मी काल सांगितलेलं होतं की उद्या म्हणजे आज मार्केटमध्ये बँक निफ्टीची विकली ऑप्शन एक्सपायरी असल्यामुळे आपल्याला सकाळच्या सत्रामध्ये एक ट्रॅप ट्रेड होऊ शकतो. म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये मी असं सांगितलं होतं की कदाचित इथे फ्लॅट ओपन होईल, खालच्या बाजूला ब्रेकआउट येतो असं दाखवलं जाईल आणि मग बाउन्स येईल, असं होऊ शकतं. आणि त्यानंतर मग जी काय मूव्हमेंट होईल त्यानुसार आपल्याला मग पुढचा विचार करायचा आहे. त्या पद्धतीनं तुम्ही जर बघितलं तर इथे लक्षात येईल ऍक्च्युली बँक निफ्टीमध्ये काय झालं, गॅप डाऊन ओपन झालं आणि पहिल्या 15 मिनिटातच बाउन्स आला. इथे मात्र काय झालं, निफ्टीमध्ये आपल्याला गॅप डाऊन ओपन झालं, पहिल्या 15 मिनिटामध्ये आपल्याला खाली जातं की काय असं वाटलं आणि त्यानंतर बाउन्स आला. म्हणजे अशा प्रकारचा जो ट्रॅप असतो, इथे काय होतं, दाखवलं काय जातं आधी की मार्केटमध्ये आपल्याला खालच्या बाजूनं ब्रेकआउट येणार आहे असं दाखवलं जातं. डे लो जो होता 25,000च्या जवळपासचा तो ब्रेक होतोय असं दाखवलं गेलं आणि त्यानंतर एक बाउन्स आला. आणि जर बघितलं तर आपण इथे खालच्या बाजूला 25,000, वरच्या बाजूला 25,100 अशा दोन इम्पॉर्टंट लेवल दिलेल्या होत्या. जोपर्यंत ह्या लेवलचा ब्रेकआउट येत नाही, वरच्या दिशेनं असेल किंवा खालच्या दिशेनं असेल, तोपर्यंत आपल्याला मार्केटमध्ये एक मूवमेंट किंवा एक चांगली संधी मिळेल असं आपल्याला दिसत नाही. तर त्यामुळे इथे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की हे खाली गेलं, त्यानंतर बाउन्स आला आणि इथे तुमच्या एक लक्षात येईल की हा बाउन्स आल्यानंतर आपल्याला इथे काय झालं, इथे रेझिस्टन्स घेतला गेलेला लक्षात आला. हा दिसायला आपल्याला ही जी कॅन्डल आहे ही डोजी असली तरी आपण ह्याचा थोडक्यात असा विचार करू शकतो की ही शूटिंग स्टार सारखी आहे. एक्झॅक्टली कधी कधी काय होतं, आपल्याला गोष्टी लक्षात येत नाहीत किंवा तशाच्या तसा दिसत नाहीत, पण आपण त्याला सुद्धा काय म्हणू शकतो, शूटिंग स्टार म्हणू शकतो. आणि ह्याचा लो ब्रेक झाल्यानंतर तुम्ही बघू शकता सेलिंग आलं, पुन्हा ह्या लेवलच्या आसपास आल्यावर इथे एक छोटा बाउन्स झाला आणि त्यानंतर पुन्हा खाली गेलं. खाली गेल्यानंतर आपल्याला पहिलं टार्गेट अचीव झालं, दुसरं टार्गेट जवळजवळ अचीव झालं असं म्हणू शकतो. आपल्याला एक 15-20 पॉईंटनं ते टार्गेट आपल्याला राहिलं. त्यानंतर मग काय झालं, त्यानंतर पुन्हा एक बाउन्स आला. हा बाउन्स आल्यानंतर या पद्धतीनं स्टेप बाय स्टेप आपल्याला तेजी झाली. ही तेजी कुठपर्यंत गेली, तर ह्या दोन लेवल ज्या होत्या, ही जी लेवल आहे 25,100 आणि ही जी लेवल आहे 25,000, ह्यांचा सेंटर पॉइंट जो होता 25,050 तिथपर्यंत गेलं. जनरली 100 पॉईंटचा डिफरन्स असला तर आपण सेंटर लाईन काढत नाही, पण तुम्ही जर रोज काढलीत ती तर तुमच्या लक्षात येईल की अनेक वेळेला त्या सेंटर लाईनचा सपोर्ट किंवा रेझिस्टन्स म्हणून उपयोग होतो. इथे काय झालं, रेझिस्टन्स म्हणून उपयोग झाला आणि पुन्हा खाली येऊन क्लोजिंग झालं. तुम्ही जर बघायला गेलात मागच्या काही दिवसांपासून किंवा आपण अगदी मागचे 2 दिवस असं म्हटलं तर तुमच्या इथे लक्षात येईल की काय होतंय, इथे गॅप अप ओपन झालं होतं, सेलिंग झालं, त्यानंतर इथे साइडवेज झालं, परत सेलिंग झालं, परत थोडंसं बाउन्स, परत सेलिंग. म्हणजे हळूहळू काय होतंय, आपल्याला इथे खाली 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 येताना आपण इथे दिसतोय. म्हणजे अशी जर एक ट्रेंड लाईन काढली तुम्ही तर तुमच्या ते लक्षात येईल. आता काय झालं पाहिजे, ही जी ट्रेंड लाईन आहे ती ब्रेक होऊन आपल्याला आता इथे समजा उद्या गॅप अप ओपन झालं आणि वर जायला लागलं तर इथे काय होईल, आपल्याला एक डब्ल्यू पॅटर्न तयार होईल बघा. म्हणजे इथपर्यंत सेलिंग झालंय, त्यानंतर इथपर्यंत बाउन्स आलाय, परत इथपर्यंत गेलाय आणि साधारण इथूनच किंवा आणखीन थोडंसं खाली येऊन मात्र ही लेवल जी आहे 24,900 ची लेवल जी आहे ही ब्रेक न करता त्याच्या वरनच जर आपल्याला वर जायला लागलं आणि ही 25,050 ची लेवल ब्रेक करून वर टिकायला लागलं तर एक डब्ल्यू पॅटर्न बनू शकतो. अन्यथा असं जर झालं नाही
तर मात्र काय दिसतंय तुम्हाला, जसं दाखवलं तसं हळूहळू आपल्याला मार्केटमध्ये निफ्टीची किंमत खाली जाताना बघायला मिळते. तर त्याच पद्धतीनं आपल्याला येणाऱ्या काळात मूव्हमेंट होऊ शकते. हे झालं निफ्टीमध्ये आज दिवसभरामध्ये काय झालं. आता उद्या निफ्टीमध्ये वीकली ऑप्शन एक्सपायरी आहे. तर त्याच्यासाठी आपण काय करूया, या सर्व लेवल काढून टाकूया आणि निफ्टीचा चार्ट डेली टाइम फ्रेम मध्ये आपल्याला कशा प्रकारे दिसतोय हे समजून घेऊया. तर इथे जर तुम्ही बघितलं तर आपल्याला काय लक्षात येईल की काल सुद्धा आपल्याला एक मोठी म्हणजे गॅप अप ओपन होऊन सेलिंग झालं होतं. आज सुद्धा काय झालं, वर जायचा प्रयत्न झाला पण खाली येऊन क्लोजिंग दिलेलं आहे. आता तुम्हाला इथे एक गोष्ट लक्षात येईल की मागच्या 2-3 दिवसापासून म्हणजे आपण कॅन्डल वाईज बघितलं तर 24,900 च्या आसपास सपोर्ट घेतला जातोय. आता ह्याचं कारण काय आहे तर ते आपण समजून घ्यायचा प्रयत्न करूया. जर तुम्ही बघितलं तर हे जे मोठं सेलिंग झालेलं होतं, आपण ही लेवल काढून टाकूया, थोडंसं झूम आउट करतो म्हणजे दिसेल. तर हे जे मोठं सेलिंग झालं होतं त्यानंतर हा एक बाउन्स येतोय. हा बाउन्स 25,200 च्या आसपास अडकलाय आणि आता परत खाली यायचा प्रयत्न करतोय. पण मागचे 4-5 दिवस जर बघितलं तर आपल्याला इथे 5-6 दिवस इथे साइडवेज मूव्हमेंट झालेली दिसते. मग आता ह्याच्यामधनं काय होऊ शकतं, एक तर ही लेवल ब्रेक करून खाली जाईल किंवा ही लेवल ब्रेक करून वर जाईल. जोपर्यंत ह्यापैकी काही होत नाही तोपर्यंत आपल्याला अशी साइडवेज मूव्हमेंट बघायला मिळणार आहे. पण आपण इथे काय करू शकतो, इथे फिब रिट्रेसमेंट लेवल सुद्धा लावून चेक करू शकतो. म्हणजे आपण इथे समजा हा हाय आहे याला मार्क केलं, हा लो आहे ह्याला मार्क केलं, तर तुमच्या इथे लक्षात येईल की साधारणपणे ही जी लेवल आहे 25,067 किंवा 25,068 च्या आसपास 23 पॉईंट आपल्याला 6% ची लेवल आहे. 38.2% ची लेवल इथे आहे. ही कोणती आहे, 25,300 ची लेवल आहे. 25,300 आणि वर बघितलं तर 25,485 म्हणजे 25,500 ची लेवल आहे असं समजूया. ही 50% ची लेवल आहे. तर त्यामुळे 25,500 च्या वर जोपर्यंत जात नाही, ही 50% ची लेवल आपल्याला इथे दिसते, तोपर्यंत आपल्याला ही जी मंदी झाली आहे त्यानंतर रिव्हर्सल आलं आणि तेजी झाली असं आपण म्हणू शकणार नाही. कधीपर्यंत, जोपर्यंत ह्या लेवलच्या वर टिकत नाही तोपर्यंत. तोपर्यंत काय आहे, ही मंदी झाली आहे आणि त्यानंतर एक छोटासा आपल्याला रिट्रेसमेंट येते. कारण काय होतं, खूप मोठं सेलिंग झाल्यानंतर काही लोक प्रॉफिट बुक करतात आणि आता बाकीचे लोक काय वाट बघतात की पुन्हा इथनं खाली कधी जाईल त्यानंतर सेलिंग करणार. कारण अधेमध्ये केलं तर काय होऊ शकतं, कदाचित मगाशी सांगितलं तसं इथपर्यंत वर आलंय, परत इथे खाली गेलं, परत इथनं वर जाऊ, असा डब्ल्यू पॅटर्न सुद्धा बनू शकतो. त्यामुळे ह्या इथे काय होतं, ह्या मधल्या एरियामध्ये अनेक वेळेला लोकांना कन्फ्युजन होतं आणि म्हणून अशा प्रकारचं साइडवेज मूव्हमेंट आपल्याला बघायला मिळते. एकतर ह्या 25,300 च्या वर 25,500 च्या वर टिकायला पाहिजे, तरच लोकांना तेजी करण्याचा कॉन्फिडन्स येईल. किंवा खाली जाताना आपल्याला 24,700 च्या खाली टिकलं पाहिजे, तरच मंदी करण्याचा कॉन्फिडन्स येणार आहे. पण आता आपल्याला काय झालंय, हे होतं नॉर्मल ज्या वेळेला सेलिंग झालं होतं. आता आपल्या दृष्टीनं काय, आता आपल्या दृष्टीनं साधारण ह्या आसपास म्हणजे 24,900 च्या आसपास आणि इथे वरच्या बाजूला बघायला गेलं तर 25,200 च्या आसपास अशी आपल्याला एक 300 पॉईंटची रेंज तयार झाली. या रेंजचा ब्रेकआउट आल्यानंतर आपल्याला एक मोठी मूव्हमेंट बघायला मिळू शकते. तर मुद्दाम मी इथे तुम्हाला फिब रिट्रेसमेंट लेवलच्या साहाय्यानं सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न केलाय. तर हे झालं आज दिवसभरामध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट झाली आणि उद्यासाठीचे इम्पॉर्टंट लेवल साधारणपणे डे टाइम फ्रेमवर काय असू शकतात. आता आपण थोडंसं पुढे जाणार आहे आणि मी इथे तुम्हाला काय करतोय, निफ्टीचा उद्यासाठीच्या इम्पॉर्टंट लेवल आपल्याला 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर दाखवतोय. वरच्या बाजूला जर बघितलं तर 25,050 ही इम्पॉर्टंट लेवल आहे. खालच्या बाजूला बघितलं तर 24,950 ही इम्पॉर्टंट लेवल आहे. आता तुम्हाला एक गोष्ट आठवत असेल की मी नेहमी सांगतो की ज्या वेळेला निफ्टी असेल, बँक निफ्टी असेल, कोणताही इंडेक्स असेल किंवा स्टॉक असेल, जेव्हा राऊंड फिगरला येतो, जसं मी सांगितलं की बँक निफ्टी समजा 52,000 ला आला तर 52,000 ची लेवल वरच्या बाजूनं ब्रेक झाली असं आपण कधी म्हणतो, जेव्हा 52,100 च्या वर टिकतो. किंमत ज्या वेळेला 52,100 च्या वर टिकते, म्हणजे आता समजा इथे आपण उदाहरण घेऊया, ही 52,000 ची लेवल आहे. समजा आपण बँक निफ्टीचा विचार करतोय असं समजा, ही 52,000 ची लेवल आहे आणि किंमत खालनं वर यायला लागली आहे. तर
ही वर 52,000च्या वर टिकेल असं कधी म्हणणार? जर समजा ही 52,100 ची लेवल असेल तर ह्याच्या वर टिकल्यानंतर आपण ते म्हणणार. किंवा जर किंमत खाली, आता हीच 52,000 ची लेवल आहे, किंमत खाली येत असेल तर 52,000 तोडून खाली गेली असं कधी म्हणणार? समजा ही किंमत 51,900 असेल तर 51,900 च्या खाली गेल्यानंतर. म्हणजे थोडक्यात तुमच्या काय लक्षात आलं की जर ही 52,000 ची लेवल असेल तर वर 100 पॉइंट आणि खाली 100 पॉइंट आपण कुशन म्हणून धरतो. आता हे तुम्हाला पाठ झालं असेल. जसं बँक निफ्टीमध्ये आपण 100 पॉइंटचं कुशन घेतो, निफ्टीमध्ये आपल्याला 50 पॉइंटचं कुशन घ्यावं लागतं. त्यामुळे 25,000 ही लेवल खालच्या दिशेनं तुटली असं आपण कधी म्हणणार? तर ती 24,950 च्या खाली टिकायला लागली तर. तर त्यामुळे तुमच्या इथे लक्षात आलं असेल 24,950 च्या खाली जर टिकली तर आपल्याला म्हणता येईल की 25,000 ची लेवल खालच्या दिशेनं ब्रेक झाली. 25,050 च्या वर टिकायला लागली तर आपण म्हणणार वरच्या दिशेनं ब्रेक झाली. तर आता आपल्याला उद्या एक्सपायरीच्या दिवशी हेच बघणं इंटरेस्टिंग असणार आहे की कोणत्या दिशेनं ब्रेकआउट होऊ शकतो. समजा खालच्या दिशेनं ब्रेकआउट होणार असेल, 24,950 च्या खाली टिकली तर काय होऊ शकतं? खाली जाताना 24,900, 24,850, 24,800 अशा 3 लेवल खालच्या बाजूने आपल्याला बघायला मिळू शकतात. नॅचरल ट्रेंड कोणत्या दिशेने आहे? नॅचरल ट्रेंड आपल्याला खालच्या दिशेनंच आहे. तर त्यामुळे त्या दृष्टीनं आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. मात्र बऱ्याच वेळेला काय होतं, एक्सपायरीच्या दिवशी नॅचरल ट्रेंडच्या अपोजिट मुवमेंट आपल्याला बघायला मिळते. कारण अनेकांनी काय केलेलं असतं? शॉर्ट केलेलं असतं आणि शॉर्ट केल्यामुळे पुटच्या किमती वाढलेल्या असतात. मग एक्सपायरीच्या दिवशी काय होतं? त्या वाढलेल्या पुटच्या किमती खाण्यासाठी ऑप्शन सेलर काय करतात? मार्केटला वर नेतात. तर असं देखील आपल्याला बघायला मिळू शकतं. त्यामुळे उद्याचा दिवस आपल्याला सकाळच्या सत्रात थोडंसं सावध राहायचं आहे. मग आपल्या लक्षात येईल की कोणत्या दिशेनं मुवमेंट होऊ शकते. जर समजा काही कारणामुळे गॅप अप ओपन झालं, 25,050 च्या वर टिकायला लागलं तर काय होऊ शकतं? 25,100, 25,150, 25,200 अशा 3 लेवल आपल्याला वरच्या बाजूनं बघायला मिळू शकतात. तर हे झालं आपल्याला प्राइस ऍक्शन नुसार आणि चार्ट पॅटर्न नुसार कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते हे आपण समजून घेतलं. आता आपल्याला काय करायचं आहे? उद्या एक्सपायरी असल्यामुळे थोडंसं डेटा अनालिसिस सुद्धा करायचं आहे. त्यामुळे मी काय करतो? डे टाइम फ्रेम मध्ये येतो. त्यानंतर ह्या सगळ्या ज्या लेवल आहेत या सध्या हाईड करतो आणि OI प्रोफाईल म्हणजे ओपन इंटरेस्टचा डेटा इथे दाखवण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी आपण काय करूया? फक्त 17 ऑक्टोबरचा डेटा घेऊया, बाकी सर्व डेटा काढून टाकूया आणि ओपन इंटरेस्ट नुसार पहिल्यांदा चेक करूया. ओपन इंटरेस्ट नुसार आपण जेव्हा चेक करतोय त्यावेळेला आपल्याला काय लक्षात येतंय की वरच्या बाजूला 25,500 ला सर्वात मोठा रेझिस्टन्स आहे. त्यानंतरचा रेझिस्टन्स बघायला गेलं तर तुम्हाला तो 25,200 ला आहे आणि त्यामुळेच तुमच्या लक्षात येईल मागचे 5-6 दिवस 25,200 च्या वर आपण का टिकत नाहीये. हायेस्ट रेझिस्टन्स आपल्याला जवळ असणारा कुठे आहे? तर 25,200 ला आहे. त्याच्या वर 25,500, पण 25,500 खूप लांब आहे, त्यामुळे त्याचा आता विचार करण्यात काही अर्थ नाहीये. त्यानंतर 3 नंबरचा रेझिस्टन्स कुठे आहे असं जर तुम्हाला विचारलं तर आपल्याला इथे लक्षात येते 25,100 ला आहे आणि त्याच्यानंतरचा रेझिस्टन्स 25,000 ला आहे. मग आपण इथे वर 300-400 चा विचार करू शकतो. म्हणजे इथे आपल्याला हा जो रेझिस्टन्स आहे, इथे तुमच्या लक्षात आलं असेल की इथे खूप आपल्याला कॉल रायटिंग झालेलं आहे आणि त्यामुळे काय होतंय आपल्याला 25,000 ते 25,200, साधारण 25,000 ते 25,200 या रेंजमध्ये आपल्याला रेझिस्टन्स फेस करायला लागतोय. त्याचं कारण आपल्याला इथे दिसतंय. तुम्ही ओव्हरऑल जर बघितलं तर तुमच्या काय लक्षात येतंय? ओव्हरऑल जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येतंय की आपल्याला शॉर्ट्स खूप झालेले आहेत मार्केटमध्ये आणि त्या तुलनेमध्ये आपल्याला लॉंग्सचा विचार केला तर लॉंग्स आपल्यासाठी काय लक्षात येत आहेत? लॉंग्स आहेत पण त्यांचं प्रमाण, त्यांची क्वांटिटी कमी दिसते. शॉर्टची क्वांटिटी मोठी दिसते, लॉंगची क्वांटिटी आपल्याला कमी दिसते. तर त्याच्यामुळे काय होतंय? मार्केटमध्ये आपल्याला सध्या ओव्हरसोल्ड मार्केट झाल्यासारखी परिस्थिती तयार झाली आहे. एक्झॅक्ट ओव्हरसोल्ड झालेलं नाहीये, पण ओव्हरसोल्ड झाल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. मग अशा वेळेला काय होऊ शकतं? एक गॅप अप होऊन आपल्याला वरच्या दिशेनं मुवमेंट बघायला मिळू शकते. कारण हे एवढं मोठे शॉर्ट झालेत, या सगळ्या शॉर्टला जर उद्या गॅप अप ओपन झालं तर उद्याचीच एक्सपायरी असल्यामुळे सगळ्यांना शॉर्ट कव्हरिंग करणं भाग पडणार आहे. तर हे आपल्याला इथे लक्षात येतंय. तर त्यामुळे खाली जायला लागलं
तर काही नाही, आपल्याला हळूहळू खाली जाण्याची दिशा आपल्याला दिसू शकते. मात्र गॅप अप ओपन होऊन वर जायला लागलं तर जास्त सावध राहणं आवश्यक आहे, कारण शॉर्ट कव्हरिंग आपल्याला बघायला मिळू शकतं. हे झालं ओव्हरऑल काय पोझिशन आहे. आज काय पोझिशन तयार झाली आहे हे आपण बघायचं असेल तर चेंज इन ओपन इंटरेस्ट मध्ये यावं लागेल. चेंज इन ओपन इंटरेस्ट मध्ये आल्यानंतर तुम्हाला दिसतंय की आज इकडच्या भागात जर बघितलं तर हिरवे स्तंभ दिसत आहेत निगेटिव्ह साईडला. म्हणजे काय झालंय, लॉंग अनवाइंडिंग झालंय, म्हणजे लॉंग पोझिशन बनवलेल्या लोकांनी सोडून दिल्यात, कारण मार्केटमध्ये किंमत खाली येताना निफ्टीची आपल्याला बघायला मिळाली. त्याचबरोबर जर तुम्ही बघितलं तर शॉर्ट पोझिशन खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या दिसत आहेत. ह्या सगळ्या शॉर्ट पोझिशन्स आहेत ज्या वाढलेल्या आहेत. आपल्याला लॉंग पोझिशन जर बघायला गेलं तर तुम्हाला काय लक्षात येईल, लॉंग पोझिशन पण वाढल्या आहेत खालच्या बाजूनं, पण खूप कमी प्रमाणात वाढल्या आहेत. ज्या पद्धतीनं शॉर्ट पोझिशन आज वाढल्यात त्या पद्धतीनं लॉंग कमी वाढल्यात. म्हणूनच उद्या जर गॅपअप ओपन झालं आणि वर टिकायला लागलं तर ज्यांनी आजच शॉर्ट केले त्यांना तर उद्या लगेचच लॉस व्हायला लागेल. तर त्याच्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा हे लोक जे आहेत हे आपल्या आपल्या पोझिशन सोडायला लागतील. तर त्यामुळे थोडंसं आपल्याला सकाळी बघायला लागेल की कोणत्या दिशेनं मुवमेंट होते. खाली जायला लागलं 24,950च्या खाली टिकायला लागलं तर मग आपल्याला सरळ सरळ आहे की आणखीन 100-150 पॉईंट निफ्टी आपल्याला खाली जाऊ शकते. तर हे झालं आपल्याला निफ्टीचं अतिशय सविस्तर असं विश्लेषण. आता आपण थोडंसं पुढे जाऊया आणि उरलेले जे इंडेक्स आहेत ज्यामध्ये आपल्याला आत्ता बँक निफ्टीचा चार्ट बघायचा आहे. तर बँक निफ्टीमध्ये मागचे 2-3 दिवस जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला असं लक्षात येतंय की खूप साइडवेज मुवमेंट आपल्याला बघायला मिळते. म्हणजे साधारण 51,700 वरच्या बाजूला, खालच्या बाजूला, आणि वरच्या बाजूला जर तुम्ही बघायला गेलात तर साधारणपणे 52,000 ह्या लेवलमध्ये आपल्याला इथे बँक निफ्टी अडकलेली बघायला मिळते. आज सुद्धा आपल्याला साइडवेज मुवमेंटच बघायला मिळाली. 2-2.25 दिवस आपण या पद्धतीनं मुवमेंट करतोय. जोपर्यंत 52,000च्या वर टिकत नाही किंवा 51,700च्या खाली जात नाही तोपर्यंत आता आपल्याला याच्यामध्ये मोठी मुवमेंट बघायला मिळणार नाही. कदाचित काय होईल, कदाचित उद्या किंवा परवाच्या दिवशी आपल्याला ही मुवमेंट बघायला मिळू शकते. कोणत्या तरी एका दिशेनं आपल्याला ब्रेकआउट येऊ शकतं. आणि मार्केटमध्ये कायम लक्षात ठेवा, जी मोस्ट ऑब्वियस मूव्ह असते, म्हणजे आपल्याला असं वाटतंय की आता मंदीच होणार असं, आणि जर काही न्यूज नसेल तर कदाचित आपल्याला ती मुवमेंट होणार नाही, त्याच्या विरुद्ध मुवमेंट होताना सुद्धा बघायला मिळू शकतं. त्यामुळे आपण दोन्ही बाजूनं मुवमेंट होऊ शकते असाच विचार करायचा आहे. उद्यासाठी 51,925 वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल आहे, 51,750 खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल आहे. जर समजा खालच्या दिशेनं ब्रेकआउट झालं, 51,750 ही लेवल ब्रेक झाली तर 51,700 ला एक छोटासा सपोर्ट आहे. मात्र तो जर तुटला तर मग खाली जात असताना आपल्याला 51,650, 51,550 आणि 51,450 अशी 3 टार्गेट खालच्या दिशेनं बघायला मिळू शकतात. तेच गॅपअप ओपन होऊन वर जायला लागलं, 51,925 वरच्या दिशेनं ब्रेक झालं तर आपल्याला 52,025, 52,125 आणि 52,225 ह्या लेवल्स, ही टार्गेट्स बघायला मिळू शकतात. फक्त 51,925च्या वर गेल्यानंतर आपल्याला पहिलं टार्गेट जे आहे ते 52,025च ठेवायला लागणार आहे, कारण ह्यापूर्वी सुद्धा त्याच आसपास टार्गेट आलेलं आहे, त्याच्यापूर्वी सुद्धा त्याच आसपास टार्गेट आलेलं आहे. तर त्याच्यापेक्षा मोठं टार्गेट आधी ठेवता येणार नाही. कदाचित इथून वर जायला लागलं तर इथे जाईल, थोडंसं खाली येईल आणि त्यानंतर पुन्हा एकदा वर जर जायला लागलं तर मात्र आणखीन मोठी तेजी आपल्याला बघायला मिळू शकते. खाली येताना असं काही नाही, डायरेक्ट सुद्धा आपल्याला खाली येताना बघायला मिळू शकतं. तर हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टीचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण. आता आपण पुढे जाणार आहे आणि उरलेले जे 2 इंडेक्स आहेत ज्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा फिन निफ्टीचा आपल्याला फक्त चार्ट बघायचा आहे. तर इथे मी तुम्हाला फक्त चार्ट दाखवतोय. तुम्ही ह्याच्यावरच्या इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट लेवल्स बघू शकता आणि पाहिजे असेल तर ह्याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. हा फिन निफ्टीचा चार्ट आहे. त्यानंतर आपण पुढे जाऊया आणि शेवटचा इंडेक्स जो आहे निफ्टी मिड कॅप सिलेक्ट, तर ह्याचा चार्ट मी तुम्हाला दाखवतोय. ह्या चार्टमध्ये सुद्धा इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट लेवल तुम्हाला दिसत आहेत. तुम्ही जर तुम्हाला हवं असेल तर ह्याचा सुद्धा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. तर इथे आपल्याला चारही इंडेक्सचं विश्लेषण पूर्ण झालेलं आहे. त्यानंतर आपण थोडंसं पुढे जाणार आहे आणि स्टॉकचं विश्लेषण करायला सुरुवात करणार आहे. तर त्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा चार्टवर घेऊन जातो आणि
आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा स्टॉकचं विश्लेषण करण्यासाठी टाइम फ्रेम जी आहे ती 15 मिनिटावरनं डेली टाइम फ्रेम करायची आहे. झूम लेवल थोड्याशा ऍडजस्ट करून घेऊया आणि आपण या आठवड्यात ज्या स्टॉकचा फॉलोअप घेतोय तर त्या स्टॉकची चा चार्ट ओपन करूया. सगळ्यात पहिल्यांदा आपण जेएसडब्ल्यू एनर्जी मध्ये आपल्याला दररोज खालची खालची टार्गेट्स मिळत आहेत. आपण ह्याच्यामध्ये मंदी होईल असंच विश्लेषण केलं होतं आणि इथे हा जो हाय बनला होता आणि त्यानंतर एक रिव्हर्सल आलं होतं. रोज आपल्याला खालची खालची टार्गेट बघायला मिळत आहेत. तर जेएसडब्ल्यू एनर्जीमध्ये आपल्याला आणखीन खाली जर गेलं तर आता 680 आणि त्याच्याही खाली गेलं तर 665च्या आसपास असणारी टार्गेट्स आपल्याला बघायला मिळू शकतात. तर त्या दृष्टीनं आपल्याला जेएसडब्ल्यू एनर्जीची वाटचाल चालू आहे. पुढचा स्टॉक जो आहे क्रॉम्प्टन ग्रीव्ज मध्ये आपल्याला काय झालं होतं, एक मोठी मंदी झाली होती, त्यानंतर एक बाउन्स आला होता आणि इथे आल्यानंतर आपल्याला बेरिश एनगल्फिंग पॅटर्न झाला होता. मात्र 2 दिवस पॉज घेतला गेला आणि आज आपल्याला अपेक्षित असणारे खालच्या बाजूची मुवमेंट झाली, पण त्यात सुद्धा डोजी कॅन्डल बनली आहे. म्हणजे दोन्ही बाजूला मुवमेंट झाली आहे. जोपर्यंत आता हा जो लो इथे बनलेला आहे 415 रुपयाच्या आसपास, 412 रुपयाच्या आसपास, तो जोपर्यंत इथनं खालच्या दिशेनं ब्रेक होत नाही तोपर्यंत आता एक मोठी मुवमेंट बघायला मिळणार नाही. हळूहळू आपण खाली येऊ आणि ही लेवल जर तुटली तरच मोठी मुवमेंट आता आपल्याला बघायला मिळू शकते. तर हे झालं क्रॉम्प्टन विषयी. पुढचा स्टॉक आहे आपल्याला एमजीएल मध्ये मी काल जे केलेलं विश्लेषण होतं जर तुम्ही बघितलं असेल आणि काळजीपूर्वक लक्षात ठेवलं असेल तर तुम्हाला आज कशा प्रकारची मुवमेंट झाली आहे हे चांगलं लक्षात येईल. मी तुम्हाला ह्याच्या आधीची 2-3 उदाहरणं सांगितली होती की एमजीएल मध्ये सेलिंग होते आणि हे सेलिंग होत असताना कसं होतंय बघा की मध्ये मध्ये आता ही एक कॅन्डल बघा ग्रीन कॅन्डल झाली. हे मी काल सगळं सांगितलंय, कालचा व्हिडिओ काढून बघू शकता तुम्ही. त्यानंतर लगेच काय झालं, आपल्याला वाटतं की वर जायला लागलं, लगेच एक मोठी रेड कॅन्डल आपल्याला बनलेली दिसते. त्यानंतर काय झालं, ही एक मोठी ग्रीन कॅन्डल बनली बघा. त्यानंतर लगेच रेड कॅन्डल बनली. तर मी काल सांगितलं होतं की ही ग्रीन कॅन्डल बनली आहे. आता आपल्याला मागचा इतिहास जर बघितला तर असं दिसतंय की पुन्हा सेलिंग होऊ शकतं आणि ह्या आसपास सपोर्ट होता, तोच सपोर्ट इथे घेतला गेला होता. हा जर ब्रेक झाला तर आणखीन सेलिंग येऊ शकतं आणि 1756 पर्यंत आपल्याला किंमत येऊ शकते. आज जवळजवळ ती किंमत आलेली आहे. मात्र आता जर हे उद्या सेलिंग वाढलं आणि ही जर 1756 ची जो लो आहे हा ब्रेक झाला किंवा ही लेवल आहे ही ब्रेक झाली तर आपण आणखीन खाली येऊ शकतो आणि 1720 रुपयापर्यंत 1720 रुपयापर्यंत आपण एमजीएल या स्टॉकमध्ये किंमत खाली येताना बघू शकतो. तर ज्या पद्धतीनं विश्लेषण करतोय हे तिन्ही स्टॉक त्याच पद्धतीनं आपल्याला चालताना दिसत आहेत. आता आपण बघूया चौथा स्टॉक आयसीआयसीआय बँक लिमिटेड. या स्टॉकमध्ये सध्या काय आहे, हा थोडासा आपल्याला साइडवेज मुवमेंट दाखवतोय. स्ट्रॉंग स्टॉक आहे पण आता एक चांगली गोष्ट तयार झाली आहे. इथे बघितलं तर आपल्याला खूप काळ ह्याच्यात अडकलेला दिसला होता, मग खाली ब्रेकडाऊन होताना दिसलं होतं, लगेच बाउन्स येताना दिसला होता. आता आपल्याला एक इम्पॉर्टंट गोष्ट तयार झाली आहे की इनसाइड कॅन्डल बनली आहे, बेरिश इनसाइड कॅन्डल बनली आहे, शूटिंग स्टार कॅन्डल बनली आहे. जर समजा आजचा लो आहे 1240 रुपयाच्या आसपास, हा जर खालच्या बाजूनं ब्रेक झाला तर इनसाइड कॅन्डलचा, शूटिंग स्टार कॅन्डलचा अशा डबल आपल्याला ब्रेकआउट बघायला मिळेल आणि अशा वेळेला काय होऊ शकतं, 1235 रुपयाचं पहिलं टार्गेट आहे आणि 1225 रुपयाचं दुसरं टार्गेट आहे. ही टार्गेट्स आपल्याला आयसीआयसीआय बँक लिमिटेड या स्टॉकमध्ये बघायला मिळू शकतात. अतिशय चांगला आपल्याला इथे संधी तयार झाली आहे. आजचा जो हाय आहे त्याच्या वर आपण स्टॉप लॉस ठेवू शकतो आणि जर आजचा लो ब्रेक झाला तर ही टार्गेट्स बघायला मिळू शकतात. मात्र जर वरच्या दिशेनं गॅपअप ओपन झाली आणि वरच्या दिशेनं मुवमेंट व्हायला लागली तर जोपर्यंत 1257 1258 च्या आसपास असणारी ही लेवल ब्रेक होत नाही तोपर्यंत आपल्याला वर जाताना थोडंसं त्रास होऊ शकतो. अर्थात इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची की नुसती ही लेवलच महत्वाची नाहीये, तर ही जी गॅप तयार झाली आहे ही गॅप महत्वाची आहे. त्यामुळे जोपर्यंत 1270च्या वर टिकणार नाही तोपर्यंत आता आयसीआयसीआय बँक लिमिटेड या स्टॉकमध्ये आणखीन तेजी होणार नाही. 1200 साधारणपणे 58 ते 1270 ही गॅप आहे आणि तुम्ही बघू शकता की ह्या एरियामध्ये अनेक वेळेला रेझिस्टन्स घेतलाय, इथे रेझिस्टन्स घेतलाय. त्यामुळे आता ही गॅप ब्रेक व्हायला लागेल. पण खाली जाताना असं काही चित्र दिसत नाहीये. खाली जात असताना आपल्याला
चांगली मुवमेंट बघायला मिळू शकते. तर हे झालं 4 इंडेक्स सोबतच 4 स्टॉकचं विश्लेषण. हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं? जर हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसा वाटला हा व्हिडिओ हे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते. त्यामुळे व्हिडिओ बघून आवडल्या लगेच तो लाईक करा. कसा वाटतोय? काही सूचना असतील तर त्या कमेंट सेक्शनमध्ये अवश्य सांगा. त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी हा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.